नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर 19 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं. तर सुरुवातपासून शेवटपर्यंत आज काय प्रोसेस होती, मुलांना आज किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे, 50 पैकी एका डिटेलला मुलांना किती मार्क्स पडत आहे, 50 पैकी सरासरी किती मुलांचे मार्क्स या ठिकाणी येत आहे, 40च्या वरती घेणारे किती मार्क्स घेणारे किती मुलं या ठिकाणी येत आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी डॉक्युमेंट कोणकोणते या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर तुम्ही सकाळी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि तुम्हाला किती वाजता रांगेमध्ये लागावं लागणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे. आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईला ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत मुलांना बसून ठेवल्या जात आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे की 19 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सीपी मुंबईला ज्या विद्यार्थी मित्रांनो स्पाइक बूट अलाउड नाही आहे, 100 मीटरला स्पाइक बूट त्या ठिकाणी घालू देत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सीपी मुंबईला जाताना तुम्हाला स्पाइक बूट त्या ठिकाणी न्यायचं नाही, कारण की स्पाइक बूट त्या ठिकाणी वापरू देत नाही. आणि मेन म्हणजे आता भरपूर मुलांचे वारंवार एकच कमेंट असते की आम्ही बुटान धावा की बिना शूजचं धावा. तर तुमचं जर दुपारी ग्राउंड असेल तर तुम्ही दुपारी जे विद्यार्थी मित्रांनो शूजवर धावा, कारण की दुपारी ते ग्राउंड असं गरम असते, त्यामुळे जे त्या ठिकाणी ते गरम असल्यामुळे आपल्या पायाला जे विद्यार्थी मित्रांनो काही प्रॉब्लेम म्हणजे पायाला जे काही ना काही आपल्याला इंजरी व्हायचे जास्त चान्सेस राहते. आणि संध्याकाळी जर तुमचं ग्राउंड असेल किंवा सकाळी जर असेल तर बिना शूजचं तुम्ही पळू शकता, कारण की बिना शूजचं जर पडले त्या ठिकाणी बेस्ट राहणार आहे. तुम्ही एक तर संध्याकाळी 7 वाजता जरी त्या ठिकाणी बिना शूजचे पडले 6-7 वाजता किंवा सकाळी 6-7 वाजता तर काहीच इंजुरी या ठिकाणी होणार नाही. 100 मीटर तुम्ही स्पीडनं मारा बिना शूजचे किंवा 1600 मीटर सुद्धा या ठिकाणी मारा. तर दुपारी जर मारताना तर तुम्ही शूजवर मारा, कारण की दुपारी ऊन वगैरे असते, त्यामुळे ते ग्राउंड गरम असते, त्यामुळे इंजुरी होण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो सकाळी या ठिकाणी बॅच बनत आहे. सकाळी 5 वाजताची बॅच आहे, तिथं सकाळी 7ची आहे, सकाळी 9ची आहे, सकाळी 11ची आहे, त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे. आता यामध्ये काही मिक्स मुलं सुद्धा जात आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर तुम्ही जर समजा आता काही मुलं काय होतात त्या ठिकाणी की सकाळी 3 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागत आहे. ज्यांचा रिपोर्टिंग टाईम 5 वाजता आहे ते मुलं 2 ते 3 वाजतापासून त्या रांगेमध्ये लागत आहे. जवळपास 500 ते 1000 मुलांची ते सरळ रांग आहे, एवढी मोठी रांग आहे ते. आणि मुलं तिथं झोपलेले आहे मुलं त्या ठिकाणी. आणि 5 वाजतापासून गेटच्या अंदर मुलांना एंट्री दिल्या जात आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस फक्त हॉल तिकीट ते चेक करत आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे सकाळी जे तुम्ही समजा 5 वाजता जर सकाळी त्या रांगेमध्ये घुसले सकाळी आणि तुमचा रिपोर्टिंग टाईम असला 11 वाजताचा जर तुमचा रिपोर्टिंग टाईम असला, 9 वाजताचा जर असला, तर तुम्हाला पोलीसवाले एकच म्हणणार आहे तुम्ही तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर जा. तुम्ही जर सकाळी 5 वाजता त्यांना दिसले तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे मुलं सकाळी जेवढ्या लवकर तुम्ही या ठिकाणी गेले तेवढ्या लवकर तुमचं ग्राउंड होणार आहे. 5 वाजता जर तुम्ही ग्राउंडमध्ये गेले 6-7 वाजेपर्यंत तुमचं 7 वाजेपर्यंत तुमचं संपूर्ण ग्राउंड होणार आहे. सकाळी म्हणजे 5च्या अंदर जे सगळ्यात समोर लवकर गेले ते त्यांचं ग्राउंड लवकर होणार आहे. ठीक आहे, एकदम फास्टमध्ये होता मुलांचा ग्राउंड. आणि तुम्ही जेवढे लेट गेले तेवढं तुमचं लेट एकदम ग्राउंड होणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी 11-12 वाजता जर गेले आणि तुमची जर बॅच दुपारची जरी असेल 2 वाजताची जर असेल, 11-12 वाजता जर तुम्ही गेले तर तुमचं ग्राउंड 5-6 वाजेपर्यंत होऊ शकते. तुम्ही 5-6 वाजेपर्यंत गेटच्या बाहेर जाणार आहे. आणि तुम्हाला सांगतो कोणत्या रांगेमध्ये तुम्हाला लागायचं आहे. आता तुमचा रिपोर्टिंग टाईम समजा या ठिकाणी सकाळी 11 वाजताचा असेल किंवा तुमचा रिपोर्टिंग टाईम 9 वाजताचा असेल किंवा 7 वाजताचा असेल, तर तुम्ही 6 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागा. 6 वाजता तुम्ही सकाळी रांगेमध्ये लागा. मग 6 वाजता काय की सगळे मुलं त्यामध्ये मिक्स होऊन जाते. 7 वाली बॅच, त्याचबरोबर 9 वाली बॅच, त्याचबरोबर 11 वाली बॅच आणि 2 वाजताच्या बॅचमधली मुलं सुद्धा त्याच रांगेमध्ये लागत आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये मिक्स होत आहे विद्यार्थी मित्रांनो मुलं. एकदम सकाळी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, म्हणजे 10 वाजता तुम्ही त्या ठिकाणी जा. ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिली. त्या ठिकाणी सर्वात अगोदर 5-6 मुलं बसवल्या जात आहे 100-100च्या रांगेनं. आणि सर्वांना ते म्हणत आहे की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल तर काढून टाका या ठिकाणी, बाम वगैरे असेल किंवा काही असेल तर, नाहीतर ते बॅग तुमची समोर चेक केल्या जाणार आहे. आणि तिथून एक रांग उठवता आणि समोर आणखीन चेकिंगसाठी नेत आहे. तिथं टेंट टाकलेले आहे, जवळपास 10-11 टेंट टाकलेले आहे. आणि तिथं सुद्धा 100-100 मुलांच्या रांगा लागत आहे. आणि
एका एका रांगेतल्या मुलांची एक एक मुलांची बॅग त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. पूर्ण बॅग चेक करत आहे, ते पूर्ण पाहत आहे आपल्या बॅगेमध्ये काय आहे, तर गोळ्या औषधं असते ते सगळं काढून घेते. ते झाल्यानंतर समोर आणखीन ते पाठवते. समोर एक मोठा टेंट टाकलाय, ज्यामध्ये 1000-2000 मुलं मावू शकते एवढा मोठा टेंट त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्याच्याच बाजूला संडास बाथरूमची सुद्धा टेंट टाकलेले आहे. तिथं बॅगा वगैरे मुलांना ठेवायला लावले आणि तिथं फक्त अनाउन्समेंट करते की तुमच्याजवळ फक्त हॉल तिकीट ठेवायचा, बाकी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही. हॉल तिकीट ठेवा आणि जो आधार क्रमांक आहे, आधार क्रमांक तुमच्या हॉल तिकीटच्या मागं लिहून ठेवा आणि 2 फोटो तुम्ही सोबत ठेवा. आणि तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट कोणतेच लागत नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. फक्त हॉल तिकीटच त्या ठिकाणी लागून राहिली, ठीक आहे. फक्त आधार नंबर त्या ठिकाणी लागते आणि हॉल तिकीट. आणि बॅगा ठेवल्यानंतर आणखीन तिथं टेबल नंबर दिले आहे, तर टेबल नंबरच्या खाली आपला रोल नंबर आहे. तर जो टेबल नंबरवर आपला रोल नंबर आहे त्या रांगेमध्ये तुम्ही लागा, ठीक आहे. आणि तिथं आपला नंबर आल्यानंतर ते सुद्धा रांग जवळपास 200 मुलांची रांग आहे ते एकच, ठीक आहे. तर त्या रांगेमध्ये आपला नंबर आल्यावर तेव्हा आपल्याला शिक्का वगैरे दिला जातो आपल्या हॉल तिकीटवर. त्याचबरोबर त्या ठिकाणी साईन वगैरे दिला जाते, त्या मॅडमचं सुद्धा सही दिल्या जाते त्यावर आणि आपली सुद्धा सही घेते त्या फॉर्मवर, त्याच हॉल तिकीटवर. त्याचबरोबर आपला फोटो त्यावर चिपकायला लावत आहे. आणि ते झाल्यानंतर समोर आपल्याला पाठवते हाईटसाठी सुद्धा तिथं 2 घंटे थांबून ठेवत आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 घंटे थांबून ठेवत आहे. अशी प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. आणखीन 2 घंटे थांबवल्यानंतर त्या ठिकाणी हाईट घेत आहे. तर हाईट जे त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथं तुम्ही असे उभे राहिले तर तुमचे त्या मशीनमध्ये दाखवते आपली हाईट किती आहे, आपलं वजन किती आहे, आपली छाती किती आहे, संपूर्ण दाखवते. आणि हाईट मोजायच्या अगोदर छाती आपलं शर्ट वगैरे ते काढायला लावत आहे, बूट वगैरे काढायला लावत आहे, ठीक आहे. आणि ते झाल्यानंतर आपला फोटो वगैरे त्या कॅमेरामध्ये घेते, थोडासा आपल्याला मागवायला लावते आणि आपल्याजवळ फॉर्म हे देते हॉल तिकीट आणि आपल्याला सांगते की तुम्ही त्या समोरच्या रांगेमध्ये लागा. तिथं जवळपास 1000 मुलांची रांग लागली राहते. तर त्या रांगेमध्ये आपल्याला लागावं लागते आणि एक एक रांग ते 100-100ची एक एक रांग उठवते कायच्यासाठी, चेस्ट नंबर देण्यासाठी. तर चेस्ट नंबर त्यांना मुलांना दिला. चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी 2 चिपा पाहायला देत आहे. 2 चिपा पाहायला दिल्यानंतर त्या ठिकाणी कॅम्प्युटरमध्ये आपलं हॉल तिकीट ते व्हेरिफिकेशन करत आहे आणि व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपला थंब वगैरे तिथं घेतला जात आहे आणि आपल्याला साईन वगैरे त्यावर करायची आहे. आणि हे झाल्यानंतर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो ते दोन्ही चिपा जे ते स्कॅन करत आहे, ते कोविडची एक मशीन कशी होती त्याने, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपला फोटो वगैरे त्या ठिकाणी काढले जात आहे आणि हे झाल्यानंतर समोर आपल्याला बसून ठेवते तिथं आणि आपलं नाव घेते. आपलं नाव जर घेतलं, आपलं नाव घेते त्या माईकमध्ये पोलीसवाला आणि एक डिटेल बनते तिथं 50 मुलांची एक डिटेल बनते. तर त्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे, ज्या डिटेलमध्ये आपलं नाव आलं त्या डिटेलमध्ये. तर एक पोलीसवाला 50 मुलांचं फिजिकल त्या ठिकाणी घेत आहे. तर सर्वात अगोदर ते काय करते, पहिला इव्हेंट ते आपल्याला नाही, ते 100 मीटर पहिला इव्हेंट ते घेत आहे. 100 मीटरला 4 मुलं ते सोडत आहे आणि तिथंच ज्या विद्यार्थी मित्रांनो स्पाइक बूट अलाउड नाही आहे, ठीक आहे. तर 100 मीटर पहिला इव्हेंट आहे. तुम्ही जसे तिथून निघाल तसा तुमचा टाइम चालू होणार आहे. 100 मीटर झाल्यावर तुम्हाला 10 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक भेटते. 10 मिनिट तुम्ही आराम करू शकता, बसू शकता त्या ठिकाणी. 10 मिनिट झाल्यावर दुसरा इव्हेंट तुमचा चालू होऊन जाते 1600 मीटर. एवढं फास्टमध्ये त्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होतात. 1600 मीटर रनिंगला 150 मुलं सोडत आहे. 50-50चे डिटेल 3 डिटेल सोडत आहे, म्हणजे 150 मुलं ते एका टाइमला 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. आणि तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर नाही, केळ वगैरे झालं, त्याचबरोबर सफरचंद वगैरे झालं तर हे तुम्ही खा, कारण की जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे. म्हणजे 8 घंटे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे. 8-8 घंटे. तर फळ वगैरे खा, तेवढीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये बरकरार राहणार आहे, कारण की 1600 मीटर रनिंग मार लागते आणि आपल्याला 100 मीटर मार लागते, गोळा फेका लागते, ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस ग्राउंडच्या अंदरून तुम्ही ट्रॅकच्या अंदरून 1600 मीटर रनिंग मारा, कारण की ट्रॅकच्या अंदरून 1600 मीटर रनिंग मारतात तर तेवढा टायमिंग कमी येणार आहे आणि तेवढे मार्क तुमचे वाढणार आहे. आणि पहा या ठिकाणी तुम्हाला जे 1600 मीटर झाल्यावर जे विद्यार्थी मित्रांनो तिसरा इव्हेंट या ठिकाणी लगेच 5-10 मिनिटांना काय होतं, गोळाफेक होत आहे, ठीक आहे. 3-4 गोळा फेकला. तर अशा प्रकारे ग्राउंड होत आहे. आणि एका डिटेलला जर आपण मार्क्स बघितले तर मुलांना 30च्या खाली जास्त मार्क्स आहे या ठिकाणी. म्हणजे जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 20 मुलं असे आहे, म्हणजे 20-25 मुलं असे की त्यांना 30च्या खाली मार्क आहे, ठीक आहे. आणि जे जवळपास 10 मुलं आहेत त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 36 पर्यंत मार्क आहे, 34 मार्क आहे, 32 मार्क आहे, असे मार्क्स आहे, ठीक आहे, 20 मुलांना. आणि जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 7 मुलांना 5 ते 7 मुलांना फक्त 40-41 अशा प्रकारे मार्क्स या ठिकाणी भेटत आहे. तर अशा प्रकारे मुलांचं या ठिकाणी ग्राउंड होत आहे, ठीक आहे, एका डिटेलला. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. 19 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.